इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी ही ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये इथे या मेन रस्त्याला लागून इथे या बेसमेंटमध्ये असलेले व्यापाऱ्यांचे गाळे 15-20 दिवसापासून मला या व्यापाऱ्यांचे फोन येत आहे की पाणी आलं पावसाचं की ते आमच्या दुकानांमध्ये घुसतं आणि आमचं नुकसान होतं आहे। मी त्यांना सांगितलं बाबा रे हे नैसर्गिक आपत्ती आहे। त्यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्ती नाही, ही केवळ या ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा आहे। तर आता तुमच्या प्रमुख तक्रारी काय म्हणजे काय म्हणतात विनोद भाऊ? म्हणजे पाणी इथं आलं ना तर डायरेक्ट पूर्णपणे लवकर भरतंय। दुकानदारांचे जे माल खाली असतील बेसमेंटला गाळे पण मग हे भरायचं कारण काय तुम्हाला काय वाटतं? ग्रामपंचायतीने काय केल्यावर तुमचं पाणी साचणार नाही? इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे गटार साफ केला पाहिजे विनोद भाऊ। आणि ग्रामपंचायत गटारी साफ पण करते, कचरा बाजूला काढून ठेवते, परत परत तोच कचरा त्याच पाण्या गटारीत जातो। तो कचरा परत ते नेण्यासाठी तुम्ही कचरा इकडे बघूया या गटारीमध्ये हे पाणी कुठून येत आहे? पाणी हे गटारीचं आणि वरतून पण जे पाणी येते ना सगळं पाणी या गटारीने जाते। मग इथं यांनी हा जो कचरा याच्यातला काढला आणि इथंच ठेवलाय, परत तोच पाणी आलं का परत हा कचरा तिथं तोच कचरा इथं। म्हणजे हे बघा या ठिकाणी हे जी उपाययोजना केली जाते ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे। कचरा कुठे टाकायची व्यवस्था नाही का? कचरा टाकायची आता ग्रामपंचायतची गाडी येते ती वर, मग हा कचरा घेऊन का जात नाही? ते वरती गाडी राहते, कचरा साफ करणारे अलग दिवशी येतात, ते साफ करून ठेवतात, परत गाडी वरतूनच जाते, गाडी खाली काही येत म्हणजे कचरा बघायला इकडे बघायलाच येत नाही। पहिली गोष्ट बघायलाच येत नाही, फक्त साफ करणार येतात ते काढून इथं ठेवतात बस आणि हा परत तिकडे जातो। परत कचरा म्हणजे बघा एक छोटासा जर खबरदारी ग्रामपंचायतीने घेतली का हा जो कचरा या नाल्यामध्ये गटारीमध्ये जो गेलाय तो जर त्यांनी काढून ठेवलाय आणि हात जर भरून जर घंटा गाडीमधून जर त्यांनी जर तिकडे कुठे नेऊन टाकला कचऱ्याचा, त्यांचं जे व्यवस्थापन आहे कचऱ्याचं व्यवस्थापन नाही म्हणजे ग्रामपंचायतीच्या केवळ बेजबाबदारपणा, व्यवस्थापनाचा अभाव आणि म्हणून या व्यापाऱ्यांना त्रास होते। बरं आता तुमचा काय काय त्रास होते तुम्हाला? जे पावसाचं नियोजन म्हणजे असं जे गटारींमध्ये जे पाणी येतं सगळ्यात मोठं म्हणजे विषय असा आहे, ज्यावेळेस पावसाचं पाणी प्रॉपरली ज्यावेळेस या इथे पडतं हे पाणी वाहून जायला तर जागा आहे, म्हणजे किती पण पाणी आलं तर इथलं पाणी वाहून जाणार आहे। बरोबर। सगळ्यात मेन जी आपली जी मेन गटर आहे म्हणजे ग्रामपंचायतने जी गटर मांडलेली तर त्याच्यात जो वाळसारा म्हणजे जो पाणी वाहून येतं ते पाहून वारंवार पाणी वाहिल्यामुळे त्याच्यावर थर वाळूची आलेली निसा कचरा काढून जमणार नाही, तर त्या वाळू पण काढली गेली पाहिजे, म्हणजे गटारी प्रॉपर वाढवली गेली पाहिजे, गटारीची खोली वाढवली पाहिजे, म्हणजे हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो त्याच्यामध्ये मावत नाही, जेवढा पाऊस येतो तेवढा प्रवाह बाहेर जात नाही। होतं ज्यावेळेस ओव्हरफ्लो म्हणजे पाणी जास्त होतं, पाणी जास्त म्हणजे फक्त 20 मिनिटं जरी पाणी पडला जर गटारी चॉकअप झाल्या तर इथले जेवढे पण म्हणजे बेसमेंटला जेवढे पण व्यापारी आहेत तर त्यांची लगेच धावपळ चालू होती। धावपळ म्हणजे फक्त 5 मिनिटांमध्ये गुडघ्या एवढं पाणी साचतं, म्हणजे प्रॉपर म्हणजे अपार्टमेंटचं पाणी नाही, जे पावसाचं पाणी गटारी ओव्हरफ्लो होता त्याच्यामध्ये जो असणारा कचरा त्याच्यामुळे पाणी तुंबलं जातं आणि तेच पाणी परत पूर्ण त्याचा फ्लो हा या बेसमेंटला होतो। म्हणजे तुमच्या या नुकसानीला जबाबदार कोण आहे तुमच्या दृष्टीनं? या दुसऱ्या जी ग्रामपंचायत असेल जे कर्मचारी ग्रामपंचायत आणि या माध्यमातून आता सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे का तुम्ही त्वरित यांचे जे नुकसान होत आहे त्याच्यात सगळ्यात पहिले त्या नुकसानीचा पंचनामे करा आणि यांना नुकसान भरपाई द्याच, परंतु परत यांचं नुकसान होऊ नये। कारण मला दर 4 दिवसांनी 8 दिवसाने मला फोन येतोय, कारण इथं होतंय काय या इगतपुरी तालुक्यामध्ये एकदा दर 2-4 दिवसाने प्रचंड पाऊस येतो आणि दिवसभर काबाड कष्ट करायचं यांचं हातावर आहे, म्हणजे इथं कष्ट करायचं घरातल्या कुटुंबियांचं पोट भरायला आणि परत संध्याकाळी असा पाऊस आला की ते लपो करायची। आता जर ज्यांना उचलता येते ते उचलताय, परंतु जिथं काहींच्या मोटरी आहे काहींच्या मशिनरी आहे मग त्या पाणी गेल्यामुळे त्या जळून जातात आणि लाखोचं नुकसान या व्यापाऱ्यांना सहन करावं लागते। नुकसान होते, सब नुकसान हो जाता, सब नुकसान हो रहा है। अभी रात के बारिश होएगी शाम को सब दुकान पर देख लेना। हे बघा आता हे कापड दुकान आहे बघा, इथं टेलर हे बघा, आणि आता जर यांचं हे जर नुकसान झालं पाणी कुठपर्यंत येतं दादा? इथं पाणी दुकानदार कुठे? कधी कधी डायरेक्ट 5 फुटापर्यंत येतं, इथपर्यंत पाणी येतं? बापरे। हो माननीय हो ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, अरे बाबा इथपर्यंत पाणी आलं, या दुकानदारांनी जगायचं का मारायचं? उद्या नुकसान झालं म्हणून नैराश्यातून एखाद्या दुकानदाराने जर आत्महत्या केली याला जबाबदार कोण? आणि जर त्यांनी ती वाळू काढली हा कचरा काढला तर तुमचं पाणी साचणार नाही इथं? नाही साचणार। म्हणजे बघा एकच एक छोटीशी समस्या आहे आणि तुम्ही फक्त थोडंसं मेहनत घ्यायची आहे। बघू हे बघा आता, अरे बापरे हे टिव्या
बरं बरं. हे काय या टीव्ही वगैरे मग इथं खराब झाला असेल? हो, मग खराब होऊन गेले नाही. ही टीव्ही खराब गेली? बाप रे. बघा अरे 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 हे बघा हे इकडे हे बघा टीव्ही एलईडी वगैरे भिजून गेले. बापरे LED वगैरे भिजू. आणि परत हे ग्राहकांचे हो, गिऱ्हाईक तुमच्याकडे रिपेअरिंगला आले. सांगा आता उद्या म्हणजे यांचं इथलं नुकसान तर झालंच आहे, परंतु जे बाहेर ग्राहकांनी यांच्याकडे नीट करायला दिले ते जर खराब झाले मग आता या माणसाने काय करायचं? जमीन जागा घरदार विकून आणि मग ते फेडायचं का? तर मी या माध्यमातून ग्रामसेवकाला माझं जाहीर आव्हान आहे, मान्य BDO मान्य तहसीलदार साहेबांना आव्हान आहे का फक्त केवळ ग्रामपंचायतीने इथं जर खबरदारी घेतली असती तर ही नैसर्गिक आपत्ती नुसतं याला म्हणता येणार नाही. ही कृत्रिम आणि ही ग्रामपंचायतीची बेपर्वाई आहे असं तुमचं मत आहे ना? हो, बरोबर आहे. बरं, मग मी आता या माध्यमातून तहसीलदारांना आवाहन करतो यांच्या नुकसानीचे पंचनामे करा आणि यांना नुकसान भरपाई द्या आणि परत इथं पाणी साचणार नाही म्हणून युद्ध पातळीवर ही गटार साफ करा. हो. तुमचं किती नुकसान झालं असेल तरी? माझं प्रत्येक वेळेस भरपूर नुकसान प्रत्येक होतं. वेळेस दर 4 दिवसांना 2 दिवसांना पाणी येतं तेव्हा. नाव काय तुमचं? माझं नाव त्र्यंबक खराटे. त्र्यंबक खराटे. कधीपासून आहे तुम्ही इथं? मी आता जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाली. बरं 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 बरं. इकडे यांचं पण आहे का? इथे पण नुकसान झालं आहे का? बरं बरं बरं. बघा आता शेवटी यांनी उपाय केला आहे त्या इथं जाळ्या वगैरे बसवून म्हणजे खबरदारी घेतली, पण जर पाणी इथपर्यंत आल्यावर मग हे तुम्ही कसं पळवता? कधी आहे ना, आता हा पाणी जरी जास्त वेळ चालला असता ना 1 ते 2 तास 5 फुटापर्यंत पाणी इथपर्यंत येतं मग तुम्ही हे मटेरियल कसं बाहेर कसं म्हणजे लाईटीमध्ये गेलं इकडे गेलं हे नुकसान होत असेल तुमचं? हो, मग हां. अरे बापरे, भयान परिस्थिती आहे. अरे आपण आपल्या भागामध्ये व्यापाऱ्यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. साहेब, ग्रामपंचायतने काय केलेलं आहे, या रोडच्या कामामध्ये जे पहिले पाणी खाली निघून जाण्यासाठी नॅचरल फ्लो होते ना, ते रोडच्या कामात ते बंद करून टाकलेले. बरं बरं. ते ओपनच केलेलं नाही, तेव्हापासून हा त्रास जास्त मग वाढायला तुम्ही सांगितलं नाही का ग्रामपंचायतला लेखी नाही दिलं? लेखी दिलेलं आहे आमच्या आज वगैरे भरपूर मग ते काय केलेलं आहे. म्हणताय? झालं असं आहे, जो आपला हायचं पाणी येतो का पूर्ण डोंगराचं, तो जोरात पाणी येतो. जो बाहेरून पाणी येतो का तो अडून जातो. आपण पूर्ण ग्रामपंचायत जाऊन ग्रामपंचायतवाल्यांना घेऊन जाऊन आपण सगळ्यांना सांगितलं तर त्यांना नाही पण रोडवर घेऊन नाही गेलो पण आम्ही. मला सांगा जर आता तिकडनं जरी तो पाणी आलं इथं किती पाणी आलं आता काहींचं असं म्हणणं आहे जर त्या गटारींमध्ये जे वाळू साचलेली आहे ती काढली आणि ते काढतच नाही, कामच होत नाही आणि एक काही प्रशासनाचं घाण काढली समजा तर पाणी साचणार नाही ना इथं? नाही, साफच करत नाही कोणी. साफ करत नाही. मग ग्रामपंचायतीला तुम्ही सांगितलं वेळोवेळी? दरवेळेला नोटीस जाती, सगळं जातं. आता ही उर्दू शाळा आहे, उर्दू शाळेची मी स्वतः 2 वेळा नोटीस देऊन आलेलो आहे. आता की सरकारी शाळेचे शिक्का मारून माझ्याकडे अजूनपर्यंत आहे दुकानावर ठेवलेला, शिक्का मारून देऊन आलेलो, पण अजूनपर्यंत 5ची गटर उर्दू शाळेला पूर्ण तकलीफ आहे त्याची. रोगराई एवढी, संडास पूर्ण बिल्डिंगाची संडास वगैरे सगळं तिकडं पूर्ण घाण वगैरे, तरी कोणी काही करत नाही. घाण काढत नाही, काही नाही, रोड बिड काहीच नाही, कसत नाही. फक्त हे गटर आहेत ना पूर्ण माती साचलेली त्याच्यात. गटर एवढी खोल आहे, हां पण एवढी आता खोल. फक्त एवढीच दिसती. बरं म्हणजे फक्त 2-1.5-2 फूट राहिली आणि ती आहे 4-5 फुटाची. एवढी मोठी निश्चित म्हणजे सगळ्या सुखसुविधा आहे, फक्त केवळ तुमचा हलगर्जीपणा दुर्लक्षपणा त्याच्यामुळे हा त्रास होता. जे पाणी थांबला का मग इथं बघा असं साफसफाई करायची आणि परत आपल्या चिमुकल्यांसाठी कुटुंबासाठी रोजीरोटी म्हणून 2 रुपये कमवायला सुरुवात करायची. निश्चित म्हणजे तुमची सगळी ताऱ्यावरची कसरत झाली. आता हे गटर वगैरे सगळं पाणी, हे गाळ बघा, हा भाई हां सगळं एकदम म्हणजे आणि इकडे बघा आता हा कचरा इथून नाल्या गटरांमधून काढतात आणि इथंच ठेवतात. इथंच ठेवतं. उचलती नाही. ते 2 म्हणजे दिवसांनी केवळ येतं. कर्मचारी काम करताय आणि तो कचरा घेऊन जात नाही, त्यामुळे आज हा त्रास सहन करावा लागतो. हे बघा साहेब, ही जी मेन नाली आहे ना, हां हिच्यातून फक्त एवढं अशी जागा आहे तिकडनं, हां तेवढा एकच फ्लो जाण्यासाठी हा. आहे. तो पण कुठून पूर्ण गावचं पाणी, पत्रावले हां पूर्ण गावचं पाणी आहे ना, बोलायला हां पूर्ण गावचं पाणी एवढ्या फ्लो मधून वाहू राहिले. बरं म्हणजे आणि त्यात ती पण साफ केली नाही आता जात नाही. तुमची ही तक्रार कशामुळे सॉल्व्ह होईल म्हणजे काय केलं तर ग्रामपंचायतीने काय केलं होईल? ग्रामपंचायतने त्यांच्या नाले व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हां पूर्वी जे या रोडच्या कामात जे फ्लो बंद केलेले आहे, नॅचरल फ्लो 3, हां हां ते सुरू केले पाहिजे. ते सुरू केले पाहिजे. हां. तेव्हा हा त्रास होणार नाही. बरं बरं आलं का लक्षात? हे का बाजूची आपली सोसायटी हां आता हे पा, आता हे तर झालं खाली आहे, पण इकडं पा वर किती आहे. इथं सुद्धा का गुडघ्या एवढं पाणी साचलेलं असं नाही. तुम्ही बघा
हे पाणी इथं पण येतं का? हा, इथं पण पाणी भर. हा, हे पूर्ण पाणी एवढं. आता कमी झाला, पाऊस कमी झाल्यावर. हा हा, आता इथं सुद्धा गुडघ्या एवढं पाणी साचलेलं असतं इथं ना. हा, हे पाणी का बरं साचतंय? मोठी गटर चॉकअप आहे ना, कोणती? हे जे मेन गटर आहे ना, हा, तिथं काहीतरी चॉकअप झालेली, त्याच्यामुळे पाणी झालं. तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव राकेश अग्रवाल. राकेश अग्रवाल. बरं, इथं हे काय पाणी नेहमी साचतं का? हे जास्त पाऊस झाल्यावर साचतं. बरं, हे कुठपर्यंत येतं पाणी? हे इथपर्यंत येतं. हे इथपर्यंत. आणि मग आता हे तुम्हाला रोज नेहमी साफ करावं लागतं. बरं, हे पाणी कशामुळे साचतं असं तुम्हाला वाटतं? वरतून पाणी येतं ना, हा. गटर पाणी जे सुरळीत पास होत नाही ना, हा. त्याच्यामुळे. नाही, गटरीमधून पाणी का जात नाही बाहेर? पाणी आहे ना ते साफच करत नाही ना. आडवा पाईप टाकलेला आहे. आडवा. त्याला हे अख्ख्या गावाचा भाजीपाला अटकला का मग हे ब्लॉक झाला. मग गटरी जर साफ केल्या तर ही समस्या होणार नाही. जास्त बोलणंच नाही, फक्त गटारी साफ करा हा. चांगलं बस. जशी नवीन आणि गटर मी काय बनवली म्हणतो, तेवढीच बनवा. आणि पूर्वीचे नॅचरल फ्लो रोडच्या कामामध्ये बंद केलेले आहे ना. वरती घ्या. हा. हा, रोडच्या कामात जे नॅचरल फ्लो होते ते यांनी बंद केलेले आहे. ते पुन्हा चालू करा, म्हणजे ही तकलीफ होणार नाही. नॅचरल फ्लो यांनी बंद केले. हो, बंद करण्याचं कारण काय? ते रोडच्या काम हलगर्जीपणाने काम करायचे. जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी रोडचं काम नंतर घेतलं, परत ओपन केले नाही. हो पण केलेच नाही ते. मी या माध्यमातून माननीय या ग्रामपंचायतीचे जे काही ग्रामपंचायत बॉडी असेल, आता कोणी ग्रामपंचायत बॉडी का प्रशासक आहे? माननीय प्रशासक साहेब, माझे तुम्हाला या माध्यमातून आव्हान आहे, येता का ते इकडे? कधी यांनी पाहणी केली का? एक दिवस आणलं होतं गेल्या वेळेस आहे ना, पाऊस पडला होता, आम्ही सगळं जाऊन त्यांना घेऊन आलो होतो. बरं, मग काय म्हणले? तेव्हा आले, हा करीतो नंतर काही केली नाही. काहीच केलं नाही. म्हणजे एकदा त्यांना घेऊन आले इथं आणि करतो म्हटले, त्यांना सगळं सांगितलं. हो, म्हणजे या माध्यमातून पर्यंत घेऊन गेलो आम्ही त्यांना. या माध्यमातून माझं आहे ना, माननीय जिल्हा परिषदेचे CO साहेब, माझे तुम्हाला या माध्यमातून आव्हान आहे, तुम्ही हे जे काही प्रशासक ग्रामसेवकांना तुम्ही जे अधिकार दिलेले इथं प्रशासक म्हणून, आणि बघा ते इथं येऊन पाहणी करू नये, केवळ या शहरातल्या ज्या गटारी आहे त्या जर व्यवस्थित स्वच्छ केल्या, त्याच्यामध्ये जाणारा जो काही कचरा असेल, घाण असेल, काढून बाहेर ठेवतात, तिचं व्यवस्थापन करत नाही, आणि म्हणून या गोटीतल्या व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होतोय. आणि म्हणून या माध्यमातून माझं आव्हान आहे की तुम्ही या ग्रामपंचायतीच्या या प्रशासक यांच्या कारभाराची नीट चौकशी करा, आणि त्वरित इथं युद्ध पातळीवर इथं ह्या ज्या गटारी आहे या स्वच्छ करून, या खरं तर पाऊस सुरू होण्याच्या आधी आपण पूर्वी पाहिलं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून, अरे येणारी पुढची जी आपत्ती आहे 6 महिन्यानंतर, तिचं आधीच व्यवस्थापन करायचं असतं. जर पावसाळा येणार आहे, इगतपुरी तालुका हा पावसाचं माहेरघर आहे, मग तुम्हाला माहिती आहे इथं पाऊस आल्यानंतर, आणि हा त्रास तुमचा दरवर्षीचा आहे ना, मग दरवर्षीचा त्रास आहे. मग ही उपाययोजना तुम्ही याच्यावर का केली नाही? जर तुम्ही या गटारी जर स्वच्छ ठेवल्या असत्या, पावसाचं याला नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही, ही केवळ या ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणाचं ही आपत्ती आहे. आणि म्हणून या माध्यमातून माझं आव्हान आहे, त्वरित इथं यांच्या नुकसानीचे पंचनामे करून यांना नुकसान भरपाई द्या, आणि या गटारी स्वच्छ करून परत इथे पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्या. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. जय जवान, जय जवान.